माध्यमातून ज्यांचं हॉस्पिटल दलवीनगर येथे सुद्धा आहे, वेलप्लेट वेल जॉब डॉक्टर साहेब परागजी जोशी यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जातोय. कारण डॉक्टर म्हटले की देवाचं रूप ज्यांना दिलं जातोय, कारण समाजामध्ये त्यांना फार चांगल्या कामं करावी लागतात आणि तेच काम त्यांच्या हातून केलं जातंय. डॉक्टर परागजी जोशी साहेबांचा चतुर्थ या शुभमंचावर मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दातिवलीचे महेंद्र खंडागळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल संयोजन कमिटीच्या वतीने. या महेंद्र खंडागळे आणि जयदास पाटील यांना सुद्धा आम्ही अतिथी कक्षामध्ये इन्व्हाइट करतोय. जयदासजी पाटील आपण सुद्धा यायचंय. तर निश्चित पाहू शकता डॉक्टर साहेबांचा मान सन्मान का करू नये, कारण पेशंटना वाचवण्याचं काम करतात डॉक्टर पराग अरुणजी जोशी BHM, तर त्यांची डिग्री आहे. तर निश्चित त्यानुसार त्यांचा कामाचा दर्जा सुद्धा पाहिला जातोय. रात्रंदिवस मात्र ते सेवा करत असतात. तर योगेंद्र नाईक यांना इन्व्हाइट केलं जातं. आपण स्टेजवरती यायचे. योगेंद्र नाईक तर स्पर्धेचे आमचे लाडके दोन आयोजक आणि त्यांच्यासोबत डॉक्टर पराग जोशी सर आहेत, पाहू शकता स्क्रीनवरती. त्याचबरोबर महेंद्र खंडागळे यांचा सन्मान केला जाईल आणि जयदास पाटील आपण सुद्धा या. त्याचबरोबर अशोकजी म्हात्रे हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही अतिथी कक्षामध्ये इन्व्हाइट करतोय. अशोकजी म्हात्रे, कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय या स्पर्धेमध्ये. आपण ही स्पर्धा पाहतोय एकविरा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा केला जातोय. त्याचबरोबर मंचावरती अशा दोन क्रिकेटपटूंचा आम्ही सन्मान करणार आहोत जे चांगले उच्च लेवल दर्जाचे क्रिकेटपटू आहेत, सन्माननीय बिट्टू सिंग आणि भीम सिंग. तर आइए साहब, आपका भी तहे दिल से हम शुक्रगुजार है, आप यहाँ आए मंच के ऊपर, तो तहे दिल से हम आपका मान सम्मान करेंगे हमारे संयोजन कमेटी की तरफ से. सामना सुरू करायचा आहे. तर अशोकजी यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचबरोबर वनेश म्हात्रे आहेत, त्यांना सुद्धा इन्व्हाइट करतोय. वनेशजी म्हात्रे या आपण आणि आपल्या मानाचा स्वीकार करा. ज्या मान्यवरांची नावं घेतले त्यांनी यायचं आहे मंचावरती आणि आपल्या मानाचा स्वीकार करायचा आहे. तर आता जाऊया सामन्याकडे, जेथे सामना सुरू झाला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. ओ टू नितीन काळन. थँक्यू सो मच जगदीश पाटील. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जरूर होता, मात्र ऍडजस्टमेंट नुसार दुसरा सामना आपण इथे खेळतो. आणि पहिल्याच चेंडूवरती योगेश पाटीलला यश मिळाल्याने फलंदाज विकास मात्र इथे शून्यावरती बाद झालाय. 4 षटकांची मॅच आपण पाहिली तर विकास पाटील सस्यात बाद झाले आणि आता मात्र हितेश भोईर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि आकाश पाटील 9 सेकंडला आहेत. 4 षटकांची मॅच आपण पाहिलं तर कमीत कमी 45 ते 50 धावा इथे उभाराव्या लागतील टीम रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघ. आपण पाहिलं तर राकेश म्हात्रेची आज 5वी पुण्यतिथी सुद्धा तुम्ही पाहतायत. नेहमीच त्याचा आशीर्वाद या टीमच्या सोबत तुम्ही पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला रिची म्हात्रे प्रतिष्ठान, रिचीचा आशीर्वाद नेहमीच देसाई संघाबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्रशी डीप मधून वेगाने येत आहेत. एकच धाव इथे मिळेल आणि एका धाब्याने खातं उघडलं जातं. ते जय अर्थात रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई या संघाचं. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं गोलंदाज योगेशला. आपण पाहतोय मागची मॅच खूप चांगली तुम्ही पाहिली. खडी सारख्या बलाढ्य संघाला मात्र या स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागलं, त्याचं कारण रोशन भगत. हा चेंडू तुम्ही पाहतायत आकाश पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला धमाका वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. पाहिलंय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई
या मैदान स्पर्धा सुद्धा जिंकली. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. योगेश पाटीलला चांगलं ठाऊक आहे. पाहता प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज आकाश पाटील. त्यामुळे त्यांनी चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केला. त्यामुळे आपण पाहिलं तर चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं. पंचांचा इशारा येईल. मिड विकेटच्या वरून येणारा हा दुसरा षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. पाटील त्याची भरपूर फिरते बॅट वेगाने आणि त्याच्या बॅट बंद आला हा दुसरा षटकार. रुची मात्र प्रतिष्ठान देसाई संघाची धावसंख्या 13. हा चेंडू तुम्ही पाहताय आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल 4 धावांसाठी. पहिल्या षटकात तब्बल आपण पाहिलं तर जरूर पहिल्या चेंडूवरती योगेश पाटीलला विकेट मिळाली. मात्र त्यानंतर आकाश पाटीलला थांबवणं थोडंसं कठीण झालंय आणि पहिल्या षटकात तब्बल 17 धावा खर्च केलेत. तर पहिल्या षटकात तुम्हाला 17 धावा इथे पाहायला मिळत आहेत. खूप चांगली सुरुवात झाली नव्हती. पहिल्या चेंडूवरती विकासला मैदान सोडावं लागलं आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अमोल पाटील. 4 षटकांची मॅच आणि 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. शिवसेना शाखा प्रमुख सेपसिंग आमच्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. शप्पू सिंग आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचा सत्कार इथे केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. किरण रवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. तर झेल बघा रितेश मात्रेच्या हातात सुटलाय आणि 2 धावाही मिळाल्या आहेत. म्हणजे किती प्रेशर आहे सोनलपाडा टीम वरती. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघा किती वेगाने पूर्ण करतायत. जेवढी चांगली बॅटिंग आकाश पाटीलकडे तेवढी चांगली रनिंग सुद्धा त्याच्याकडे आणि 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 21. याच मैदानामध्ये आपण मगाशी उल्लेख केला मी चॅम्पियनशिप पटकावणारा संघ आपण पाहतोय रुची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ तुम्ही पाहतायत. तर देसाईच्या मैदानामध्ये भोईर चषक पटकावणारा संघ. यावेळेस मात्र स्लॉकशूपचा अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटच्या वरून सीम आपलीकडे षटकार. उल्लेख केला जेव्हा जेव्हा तुमच्याकडे झेल सुटेल नक्कीच त्याची किंमत पूर्ण टीमला मोजावी लागते. आणि क्रिकेट या खेळामध्ये नेहमी जगदीश पाटील आपण पाहिलंय एका खेळाडूकडनं जर चुकी झाली तर नक्कीच त्याची किंमत मात्र पूर्ण टीमला मोजावी लागते. कारण क्रिकेट हा खेळ मित्रांनो 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही चुका केल्या तर पूर्ण टीमला त्याची किंमत मोजावी लागते. आणि इथे षटकाराला हितेश भोईरच्या बॅट बंद. चेंडूची मागणी केली जाते तर पंचांना विनंती असेल आपण आयोजकांना विनंती असेल की आपण पंच चेंडू द्यायचा मैदान लगेच. तर मॅच चेंडू आलाय बघायचं प्रवीण म्हात्रे. सत्तावीस धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी हनुमान पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली होती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर ग्रामीण रेग्युलर संघ 16 तुम्ही पाहिले 16 40+ संघ पाहिले होते. त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर 40+ मधून ओपन मधनं ऋषी 11 काटे संघ अंतिम फेरीत आला होता आणि देसाई संघ रेग्युलर संघामधून आला होता. या चेंडूचा नक्कीच उल्लेख करेल आणि हा तुम्ही चेंडू पाहू शकाल मिड विकेटच्या वरून येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्यावेळी देसाई संघ रेग्युलर संघामधून अंतिम फेरीमध्ये आला होता आणि खुल्या गटातनं ऋषी 11 काटे संघ आणि त्याच संघामध्ये नजीम गुल्ली सारखा गोलंदाज होता आणि तब्बल त्या गोलंदाजाला 26 धावा याच हितेश भोईरने ठोकलं. त्या सलग 3 षटकार
नजीम गुलीला टोकले तो जो गुजरातवरनं खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आला होता. कारण आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं नजीम गुल्लेच्या विरुद्ध खेळणं जगदीश पाटील भरपूर कठीण आहे. कारण आत्ताच ओवळे येथे जी स्पर्धा आली आम्ही पाहिलं अक्षरशः अजित मोहिते सारख्या फलंदाला सुद्धा पूर्णपणे नजीम गुल्लेने शांत ठेवलं होतं. म्हणजे गामींचे खेळाडू कुठेही मागे नाही आहेत याचा उल्लेख मी नक्कीच करेल. ज्याप्रकारे तुम्ही प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, पिंटू जोशी यांना पाहत असता. हा चेंडू तुम्ही पाहतायत लो फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. हितेशच्या बॅट मधून येणारा सलग तिसरा षटकार. तो गुरुनाथ नाईक यांच्याकडनं हितेश भोईरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद गुरुनाथ नाईक साहेब. आपण यांच्याकडनं हितेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सलग 3 षटकार यासाठी आम्ही उल्लेख करत असतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. मात्र जे काय घडलंय ते विसरून तुम्हाला चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. अमोल रायटम नाम द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे येणारा हा सलग 4था षटकार. केली बघा. जेल सुटल्यानंतर 4 चेंडूमध्ये 4 षटकार म्हणजे 45 धावा रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने कुठल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं तर 28 धावा त्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण योगेशने 17 धावा दिल्या होत्या, इथे 28 धावा अमोल पाटीलने खर्च केल्या आहेत. आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज विराज ठाकूर. 2 षटकात तब्बल 45 धावा तुम्ही पाहतायत आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा हितेशने आपल्या आता नावावरती नोंदवलं या आमदार चषकामध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. विराज स्वतः जज करतायत फॉलो थ्रो मध्ये आणि इथे मात्र आकाशला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघाला. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी काळ देसाई संघासाठी गाजवला. सध्या क्रिकेटसाठी सजन म्हात्रे साहेबांचा सुद्धा खूप सपोर्ट असतो. त्यांचे चिरंजीव सुद्धा खूप चांगले क्रिकेटर आहेत. रोहित म्हात्रेचाही उल्लेख नेहमी केला होतो. मला आठवते बोनिलीच्या स्पर्धेत 7 चेंडूमध्ये 7 षटकार सुद्धा रोहितने ठोकले होते. हा चेंडू तुम्ही पाहतायत चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑनच्या वरून. हितेश भोईर ऑन फायर. हा येणारा सलग 5वा षटकार. प्रश्न निर्माण झालाय आणि नवीन विक्रम नक्कीच हितेशच्या नावावरती होऊ शकतो. कारण की आपण पाहिलं तर कौशाच्या स्पर्धेत किरण म्हात्रेने सुद्धा तो विक्रम केला या सीझन मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा. विराज राठम ओर द विकेट. हा चेंडू मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द फिल्डर आणि प्रेशर आणि फक्त प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय सोनारपाडा संघावरती. आपण पाहिलं तर चेंडू जाईल सीमा पार चौकार. बरं मला आठवते जर 4 ते 5 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर प्रमोद म्हात्रेने असा कारनामा केला होता शिडूनच्या मैदानामध्ये 5 चेंडूत 5 षटकार आणि प्रमोदने 6वा चेंडूत चौकार मारला होता देसाई संघाच्या. इथे हितेशने 5 चेंडूत 5 चौकार मारले आणि आपण पाहिलं तर 5 षटकार मारले आणि 6वा मध्ये म्हणजे एका षटकात आपण बोलतो 6 चेंडूत 34 धावा त्यांनी बनवल्यात. ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईट चिकून करतायत. बऱ्याच वेळा आपण पाहतो 5 चेंडू 5 षटकार मारल्यानंतर बरेचशा खेळाडूंनी सन्मानही दिलाय. मला आठवते गोरख मांगरूकरने सन्मान दिला होता. योगेश पाटीलने सोनारपाडा संघाच्या 6व्या चेंडूवरती सन्मान दिलेला आहे. मात्र इथे आपण पाहिलं तर चौकार आलाय. ॲटम ओर द विकेट विराज.
हा चेंडू तुम्ही पाहतायत, खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे आणि हितेश भोईरला आता थांबवणं किती कठीण झालंय. राकेश मात्रे 11 सोनारपाडा टीमला. आणि हितेशची फलंदाजी आवडली. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 10 चेंडू मध्ये 45 धावांवर देखील काय इनिंग साकारली आहे. एक मॅरेथॉन इनिंग रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई टीम साठी. विराज राईट मोर विकेट. हा चेंडू तुम्हाला पाहावा लागेल. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. प्रेशर ऑन द बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. दबाव आणि फक्त दबाव तुम्हाला पाहायला मिळतोय राकेश मात्रे 11 सोनापाडा संघावरती. आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, दबावाखाली तुम्ही जर क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. 63 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. विराज राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही बघताय मात्र व्यवस्थित टाइम होऊ शकला नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रितेश मात्रे आणि फलंदाज 45 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. फलंदाज हितेश भोईर 63 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थान. धावा आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर आपण या मॅच मध्ये विचार करतो 11 चेंडू मध्ये 45 धावांची इनिंग इथे साकारले असं वाटलं होतं. फास्टेस्ट अप सेंचुरी तुम्हाला पाहायला मिळेल आमदार चषक मध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत ज्युनियर नितीनच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. हा षटकार फक्त षटकार आणि षटकारांच्या भाषेत तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 69 धावा कुठल्यात देसाई संघाने. म्हणजे धावा आणि फक्त धावा. आणि ज्यावेळी पूर्वी आम्ही जायचो बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला असं ऐकायला मिळायचं की देसाईमध्ये आपण पाहिलं तर सराव ज्या प्रकारे केला जायचा की सर्वात जास्त षटकार मारेल त्या फलंदाला जास्त बॅटिंग मिळायची. असा सराव देसाई गावामध्ये केला जायचा पूर्वी. त्यामुळेच तुम्हाला जास्त षटकार पाहायला मिळतात. सिंगल डबल जास्त देसाई संघ धावा घेत नाही. डिफेन्स क्रिकेट ते कधीही खेळत नाही. 69 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. चिराग. हा मात्र चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत. कॉल बघा दिलाय योग्य कॉल आहे. कारण दुसरी धाव इथे होणं थोडस कठीण जरूर आहे. कारण 70 धावा धावफलकावरती लागल्यात. जगदीश पाटील 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि यातून विजेता संघ आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीत म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये दिवा संघावर फाईट करेल. तर दिवा संघही पाहत असेल की ज्या पद्धतीने देसाई संघ फलंदाजी करतोय दुसऱ्या सत्रामध्ये हेही विसरून चालणार नाहीये की राकेश मात्रे सोनारपाडा संघाची फलंदाजी अजूनही बॅलन्स आहे. चिराग. हा चेंडू तुम्ही पाहतायत खूप चांगला फटका मात्र क्षेत्रक्षक डीप मध्ये अमोलला तुम्ही पाहतायत. इथे कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहिलं तर कॅप्टन चिरागला कारण 71 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल त्याने खर्च केलेत आणि 80 पासून कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न भाऊ जरूर असेल. आता मात्र टीम राकेश मात्रे सोनापाडा संघाचा कारण ज्यावेळी तुम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता त्यावेळी तुमचं ध्येय एकच असतो की समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखायचं. इथे मात्र चेंडू घेऊन करताय क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर एकच धाव इथे मिळेल. मी कौतुक करेल चिरागचं कारण की चिरागने 3 चेंडू मध्ये 3 सिंगल धावा खर्च केला त्यामुळे धावांवरती थोडासा अंकुश जरूर लागलाय. गुरुनाथ नाईक साहेबांकडनं हितेश भोईरसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. 72 धावा झाल्यात. कारण सप्रा मैदान म्हटल्यानंतर तुम्हाला कोणत्याही धावांची विजयाची गॅरंटी मिळू शकत नाही. हे देसाई संघाला चांगलंच ठाऊक आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पडेल होईल षटकार. नक्कीच ज्युनियर नितीनने रिव्ह्यू घेतलाय बघा. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. नक्कीच 10 सेकंदाच्या आत तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा आणि रिव्ह्यू घेतलाय बघा. रिव्ह्यू सक्सेस होतोय का ज्युनियर नितीनचा.
क्रेबलू गार्मेंट प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली त्यावेळी सुद्धा आपण जिथून निलेश 11 डोंबिवली संघ आपण पाहिला आणि त्या संघामध्ये हितेश आणि ज्युनियर नितीनचं खूप मोठं योगदान राहिलं होतं आणि ते मात्र बघायचं पंचांना चॅलेंज केलंय कारण रिव्ह्यू घेतलेला आहे नितीन यांनी. तर रिव्ह्यू सक्सेस आहे ज्युनियर नितीनचा आणि हा नो बॉल असेल. धावा झाल्यात 79 आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. तर लक्षात घ्या रिव्ह्यूचाही फायदा बघा किती असतो. किंग ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिलं असेल कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नव्हता. 4 दिवस ती स्पर्धा आम्ही अनुभवली. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू त्या स्पर्धेमध्ये नव्हता. बीसीसी उसर्ग संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली इथे रिव्ह्यूचा फायदा देसाई संघाला झालाय असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. 79 धावा झाल्यात रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाच्या. हा चेंडू फ्रीट चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाही. नक्कीच रिव्ह्यू फायदेशीर ठरला ज्युनियर नितीनला. मात्र हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बाळू आपण पाहिलं तर या स्पर्धेतील जवळजवळ सर्वाधिक धावा मला वाटतायत 4 षटकांमध्ये. कारण 79 धावा किंग ट्रॉफी मध्ये बाळू 6 षटकात 93 धावा कुठल्या त्या चेंज द गेम ओढवली बी संघाने. विराज गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिखून करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या होते ती 80. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 80 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहताय मुथुराम दळवी साहेबांचं आगमन झालंय आणि हेमंत गायकर साहेबांचं आगमन झालंय. सदैव नाईक साहेबांचं आगमन झालंय. सर्वांचं आम्ही आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतोय. संतोष पाटील साहेबांचे आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या सत्रातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अक्षय नाईक खूप चांगली माहिती आम्हाला देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 80 धावा धापल कधी लागल्यात रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाच्या. हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर सफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलंय. शेवट सुद्धा गोड झालंय ते म्हणजे रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाचा हा षटकार. स्पर्धेचं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. तर याच दरम्यान मंचावरती जातोय पुन्हा एकदा आमचे पाहुणे मंडळी आले त्यांचा आम्हाला यथोचित्त मान सन्मान केला जाईल. आमचे प्रभाकरजी दळवे आहेत यांना विनंती करेन की मनसे समाजसेवक सन्माननीय समीरजी पाटील हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. समीरजी पाटील आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रभाकरजी दळवे यांच्या शुभाशय त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील हेमंत गायकर यांचं नुकतंच आगमन झालं मंचावरती. गोलिवलीचे हेमंत गायकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण या अतिथी कक्षामध्ये आणि त्याचबरोबर सहदेव नाईक
हे सुद्धा नुकतंच ज्यांचं आगमन झालं त्यांचं सुद्धा सन्मान संयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. स्पर्धेमध्ये पाहतोय येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा केला जातोय. पहिल्याच वर्षामध्ये स्पर्धा बहुचर्चित झाली आहे. मी म्हणेन एकविरा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक. तर पहिल्या सत्र आपण पाहिलं तर देसाई संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा कुठल्या आहेत. तर 87 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय आणि या लक्ष्याचा पाठलाग राकेश मात्रे सोनारपाडा संघ कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी जाणार आहोत आपण. नारिवलीचे बुलंदाबाज जगदीश पाटील. थँक्यू. तर संतोषजी पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. पहा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यावरती नजर या ठिकाणी ठेवली जाते की कुणाला काही कमतरता भासली नाही आहे. कारण मान सन्मान देणं हे प्रत्येक आयोजन कमिटीचं आद्य कर्तव्य असतं आणि ते दिलं जाते आमचे मोतीराम दादा दळवे यांच्याकडून. तर नाव लेट्स प्रे जातोय मैदानामध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नितीनने घेतलाय कॅच. व्हेरी गुड. आणि पहिल्याच बॉलवरती दे धक्का. तर याच दरम्यान कुणालजी पाटील यांचं सुद्धा आगमन होतं. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 86 धाबा कुठल्या गेल्यात आणि 87 धाबांची गरज असेल ती मात्र या 4 ओव्हरमध्ये सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 22ची सरासरी कायम ठेवायची आहे. ती RM सोनारपाडा टीमला अतिशय चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू पाहतोय मयूर म्हात्रे एक यंगस्टार. यावर्षी मात्र त्याचं मोठ्या ताटामाटाने या संघामध्ये पुनरागमन झालं आणि पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी इम्प्रेस केलाय. कारण एक चांगला गोलंदाज आहे, परिपक्व गोलंदाज आणि पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे एक जिकरीचं काम असं. आताचा बॉल अतिशय चांगला भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय आणि फलंदाज मात्र स्ट्राईकवरती पाहतोय रितेशला बीट केले जातंय. 87 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग आणि आज रेकॉर्ड पाहायला मिळाला या मैदानावरती. सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले हितेश भोईरने. रिची मात्रे प्रतिष्ठान 11 देसाई या टीमच्या वतीने पाहायला मिळाले. फास्टेस्ट 50 करण्याचा मान मिळाला असा मात्र त्याने अतिघाई केली आणि तो बाद झाला. चेंडू जातोय या ठिकाणी पाठीमागे निघून एज लागली होती आणि एक धाव अंकित केळी जातोय. धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला सामना. येथून जो संघ जिंकेल तो मात्र दिवा संघाशी फाईट करेल. कारण दिवा संघाने 2 सामने जिंकल्यात. देसाई संघाने 1 सामना जिंकलाय. सोनारपाडा टीमने 1 सामना जिंकलाय. त्यामुळे येथून जो जिंकेल तो मात्र दिवा संघाशी फाईट करेल. आणि 1 सामना कालचा पेंडिंग आहे. बॉल किती 4 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ अद्याप पर्याप्त आहे. योगेश पाटीलला पाहतोय ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. एक शांत स्वभावाचा खेळाडू, बाईक मॅन ज्याला म्हटलं जातंय. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक विध्वंसक खेळाडू पाहायला मिळतो आणि आक्रमकतेचे दुसरे नाव म्हणजे योगेश पाटील. स्विच इट खेळला. एज लागली होती. चेंडू पाठीमागे निघून जातोय. थर्डमॅनच्या दिशेला आलाय तो. नशिबाचा चौकार. फक्त 7 धावा धावपळकावरती. निश्चित आज जे हिंदुस्थानमध्ये दुसरी टेस्ट मॅच सुरू आहे इंग्लंड आणि हिंदुस्थान यांची, तेथे मात्र रोहित शर्माने पुन्हा एकदा 150 धावा केल्यात.
चांगली गोष्ट आहे, कारण रोहितला सूर गवसला नव्हता. भाऊ पाटील बऱ्याच दिवसापासून पाहिलं, जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हा सुद्धा त्याला पाहिजे तशी सुरुवात करता आली नाही आणि पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा लवकर बाद झाला. मात्र या टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 150 धावा केल्यात. तर मैदानावरती जातोय जिथे रिची मात्रे प्रतिष्ठान संघाने धाबांचा पाऊस पाडला पहिल्याच सत्रामध्ये. जणू या मैदानावरती हायलाइट्स पाहतो की काय असं वाटलं पहिल्या सत्रामध्ये. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कमी लेखून चालणार नाही आहे राकेश मात्रे प्रतिष्ठान या टीमला, कारण त्यांच्याकडे सुद्धा एक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे सामना कधी रंग बदलेल हे सांगणं फार कठीण आहे. तर दुसरे षटक नितीन पाटीलला पाहतोय. सिनियर नितीन पाटील मैदानामध्ये आलाय. स्ट्राईकला फलंदाज रितेश आणि योगेश हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. व्यासपीठावरती बरीचशी पाहुणे मंडळी या ठिकाणी, ज्याने कोरोना काळामध्ये ज्या व्यक्तींना मदत केली आणि त्याचबरोबर त्यांचं प्राण वाचवले ते आमचे डॉक्टर पराग जोशी साहेब आहेत, ज्यांच्या वतीने पाहतोय आपण. दळवीनगर येथे सुद्धा एक हॉस्पिटल आहे. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डाट चेंडूची सांगता, बॅट आणि चेंडू यांचं कनेक्शन झालं नव्हतं पाहिजे तसं. मात्र येथे डाट चेंडू आणि एक एक निर्धाव चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल तो मात्र या देसाई टीमची, कारण खूप मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आताचा बॉल फुलटॉस होता आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज येते बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक मात्र योगेशकडे गेली आहे आणि दुसरं या ठिकाणी पाहिलं तर दुसरा धक्का लागतोय तो सोनारपाडा टीमला. जुदादा लोकप्रियतेचे शिखर गाठणारे हे गाणं आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने या गाण्याचा वापर केला जातोय, कारण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली, आपल्या आगरी समाजाचे आणबाण शान मनसेचे एकमेव दमदार आमदार राजू शेठ पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस, ग्रँड फायनल असेल उद्या, मेगा फायनल पाहायला मिळेल या मैदानावरती. जे कठोर परिश्रम केल्यात आमच्या आयोजन कमिटीने. या वेळेस फुलटॉस बॉल लेग स्टंप सोडून जातोय, पंच वाईडची खूण करतात आणि एक धाव अभांतर स्वरूपाने मिळते ती या संघाला. नितीन मात्र थोडासा भरकटला दिशेपासून. आणि सकाळी जर पाहिलं तर या व्यासपीठावरती सन्माननीय सुखदेव काका मात्रे, त्याचबरोबर या संघाचे मॅनेजरची भूमिका साकारणारे सर्वांचे लाडके सन्माननीय प्रमोददादा मात्रे हे सुद्धा पाहतात. पण जरी ते बाहेर असले तरी मात्र त्यांचं नेहमीच्या टीमला सपोर्ट असतो, कारण त्यांचा संघ येथे खेळताना पाहा मिळतोय. फटका तर चांगला आहे, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक झेल खाली पाहतोय आपण आणि झेल ड्रॉप. शेवटच्या क्षणाला मात्र झेल सुटला जातोय तिथे. हिमांशू होते आणि यावेळेस मात्र झेल सोडलाय तो फलंदाज योगेश पाटीलचा. एकूण 10 धावा धावपळकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना 87 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र थोडीशी कमजोर सुरुवात मिळाली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल डॉट. तर ज्या पहिल्या सत्रामध्ये धाबा कुठल्या होत्या, खास करून हितेश भोईरने प्रत्येक बॉलवरती चांगला फटका खेळला आणि सर्वच्या सर्व षटकार त्याने डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान खेळला. सर्व फटके त्याच्या बॅटमधून अतिशय इम्प्रेस केलं त्याने आजच्या दिवसामध्ये. चांगले फटके पाहा मिळालेत. पुढे आल्यात, स्टंपावर होल्ड केल्या, चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. चौकार आला असे प्रत्येक चेंडूवरती चौकार येणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा पाहतोय क्लीन बॉल्ड, यू मिस डेफिनेटली एट. फलंदाज बाद होतोय, बिग विकेट. ज्या विकेटची चर्चा करत होतो मात्र तो फलंदाज योगेश पाटील बाद झालाय आणि फार मोठा धक्का लागलाय तो सोनारपाडा टीमला.
वर्षामध्ये, कारण असं वाटतं की 10-12 वर्षे झाल्या त्या स्पर्धेला, कारण एकदम सिस्टमॅटिक स्पर्धा आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. कारण अतिथी देवो भव ही आरती भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृतीचं जपन केलं जातंय, ते मात्र या मोतीराम दळवी दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या टीमच्या वतीने. तर आताचा फटका फसलाय, हवेत आहे, मात्र झेल खाली होते. विकास झेल सुटला जातोय. दिलीप पाटील गोलंदाज पाहायला मिळतोय, फिरकीचं षडक घेऊन आलाय, कारण नेहमीच त्याची फिरकी आक्रमक असते आणि येथे खेळण्यासाठी मात्र पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीत सोनारपाडा संघ पाहतोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत आकाश, तिथे मात्र सिंगल मिळेल. आता सामना जिंकणं थोडंसं अवघड लक्ष असेल. त्याचबरोबर मंचावरती पाहतोय आपण ठाणे महानगरपालिकेचे सोसायटीचे चेअरमन साहेब सन्माननीय गुरुनाथजी नाईक साहेब आहेत उपस्थित. त्यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राईज डॉक्टर साहेब आपल्यापासून रजा घेतात. छान पाहतो एकविराई क्रिकेट संघ दातिवले यांच्या वतीने सर्वात एक मनमोहक म्हणून, ज्याच्याकडे पाहिलं तर पाहतात क्षणी प्रेमात पडा एवढं चांगलं सन्मान चिन्ह देण्यात आलंय. त्यांचा गुणगौरव केला गेलाय डॉक्टर साहेबांचा. या ठिकाणी पाहिलंय कोरोनाच्या काळामध्ये मात्र बऱ्याच पेशंटना ज्याने जीवनदान दिलंय आणि डॉक्टर म्हटलं की नेहमीच ज्यांना देवाचं स्वरूप प्राप्त होतंय, कारण पेशंटना जीवनदान देणे त्यांचं अद्य कर्तव्य असं आणि त्या कर्तव्याशी कठोर एकनिष्ठ राहत असताना आमचे डॉक्टर साहेब. आताचा बॉल बिरकावून देतोय, स्वीट साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, 6 धाबांसाठी. ठिकाणी षडकार पाहायला मिळतोय. फलंदाज होते करणच्या बॅटमधून आलाय, असे 22 धावांवरती पोहोचलाय. या बेलेस आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूची पिचिंग पहा किती चांगली होती आणि याच दरम्यान षडकाची सांगता होते. 3 षडकांचा खेळ संपलाय, फक्त 22 धावा धापळकावरती 87 धावा चेस करायच्या होत्या, मात्र या 22 धावा आल्यात. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 65 धावेची गरज आहे, त्यामुळे सामना पाहायचा एकतर्फी पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज भावेश भोईर मैदानावरती आला शेवटचं षडक घेऊन. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये ते धाबा आणि धाबाच बनवल्या गेल्या असं वाटलं होतं सोनारपाडा संघ प्रतिकार करेल, म्हणजे सुरुवातीला चांगलं षडक फेकलं ते मयूरने. त्या षडकामध्ये पाहिलं आपण फलंदाजानं मात्र मोठे पडके मारण्यापासून वंचित ठेवलं आणि सामना मात्र तेथून मात्र जड गेलाय. फुलटॉस बॉल बिरकावून देतोय लॉंग लेगच्या वरून, खूपच दूर षटकार. याच तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे अद्याप 59 धाबेची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 59 धाबा. थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न, धाबा आणि चेंडू यांचं अंतर खूप मोठे. ऑनसाइडला करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तितेश, तिथे मात्र चेंडूला फेकून देतात. दुसरी धाव, गुड रनिंग, अतिशय चांगलं रनिंग पाहायला मिळतं इथून. इथून मात्र 30 धाबा धावपळकावरती होत असताना पाहायला मिळतोय. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, यास पंच वाईडची खूण करत असताना 1 धाव मिळाली आहे. तर याच्यानंतर सामना पाहायला मिळेल दिवा संघ आणि याच्यातून विजेता संघ, या 2 संघामध्ये फाईट होईल. 4 ओव्हरचा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, याला विसरू नका या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका, उंच उंच चेंडू गेला, 2 क्षेत्ररक्षक, चेंडूच्या मागे मात्र अंदाज चुकला पुन्हा एकदा आणि तोपर्यंत ते एकच धाव मिळाली आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता सामना इथून जिंकणं फार कठीण आहे, कारण धावा खूप मोठं अंतर आहे, त्यामुळे ते धाबांसाठी संघर्ष करताना पाहिलं आपण RM प्रतिष्ठान सोनारपाडा टीमला आणि स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान आज संघ विजयाच्या जवळ येऊन टेपलाय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एक षटकार, गुड शॉट. ही गोष्ट मला योग्य
तर चांगली फलंदाजी आता या शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र सामना जिंकता येणं फार कठीण आहे, कारण अद्याप धावसंख्या झाली आहे धावफलकावरती फक्त 38 धावा आहेत. त्यामुळे त्या 49 आत्ताचा बॉल चांगला होता, स्लोअर डिलिव्हरी केली या ठिकाणी पाहतोय आपण. फलंदाज मात्र निश्चितच एक 1 to go. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. या सामना शेवटचा चेंडू इनिंग मधला आणि या चेंडूला मात्र बिरकावून देतोय पुन्हा एक षटकार. या सामन्यामध्ये मात्र षटकार जास्त संख्येने आले आणि सामना येथे जिंकलाय तो देसाई टीमने. वेलपेट मात्र या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. सोनारपाडा टीम पहिल्या सामन्यामध्ये म्हाताडी संघाला परास्त केलं आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र पाहिजे तशी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागला. तर चला दिवा संघाचा कॅप्टन टॉससाठी या अश्विन. टॉस केला विध्वंसक इनिंग साकारली. फक्त 11 बॉलमध्ये 45 धावांची एक इनिंग साकारली या मैदानावरती आणि षटकाराच्या मागे षटकार तब्बल 5 चेंडूवरती सलग 5 षटकार ठोकले. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.